हॅलो ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकमधला शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की ज्याच्यावर बोर्डात हमखास क्वेश्चन विचारला जातो. आपण थेअरीमध्ये न जाता डिरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व करूयात. बघा प्रॉब्लेम काय दिला आहे. प्रॉब्लेम असा आहे, सॉल्व द फॉलोइंग एल पी पी म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड. आणि क्वेश्चन असा विचारला आहे, मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 9x + 13y आणि इथे असं म्हटलं आहे सब्जेक्ट टू आणि कंडिशन दिल्यात पुढे 2x + 3y ≤ 18, 2x + y ≤ 10, x ≥ 0 आणि y ≥ 0. टोटल 4 कंडिशन दिल्यात. त्याच्या आधी हे मॅक्झिमाइज जे काय म्हटलं आहे ते आहे एक फंक्शन, म्हणजे झेड इज इक्वल टू 9x + 13y. आपल्याला काम असं करायचं आहे की या फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा आणि कोणती असेल, म्हणजे कोणत्या पॉईंटला एक्झिस्ट होईल, तो पार्ट आपण नंतर बघूयात. पण जो काही सुरुवातीचा पार्ट करायचा आहे तो आपण आत्तापर्यंत जे काही केलं अगदी सेम सिमिलर टाईपने करायचं आहे. आपण सुरुवात करूया. अगदी सुरुवातीला आपण असं लिहितो, टू ड्रॉ वरच्या ज्या काही कंडिशन आहेत त्याच 2x + 3y ≤ 18, 2x + y ≤ 10, x ≥ 0, y ≥ 0. आपण असं लिहितो नेक्स्ट लाईनला की वी ड्रॉ आणि सगळ्या इनइक्वॅलिटीचं रूपांतर किंवा कन्व्हर्जन इक्वॅलिटीमध्ये करतो. वी ड्रॉ 2x + 3y इज इक्वल टू 18, 2x + y इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता याच्यानंतरची स्टेप असते, आपण एक टेबल तयार करतो. तो टेबल पण तयार करूयात. त्या टेबलमधला पहिला कॉलम असतो इक्वेशन ऑफ लाईन, तो आपण लिहूयात इक्वेशन ऑफ लाईन. त्यानंतर पुढचा कॉलम असतो x, त्याच्या पुढचा असतो y, त्याच्या पुढचा कॉलम असतो लाईन पासेस थ्रू आणि ऑर्डर पेअर लिहितो तिथेच x, y. आणि दोन पुढचे कॉलम आहेत ते आपण नंतर बघू. सुरुवातीला आधी इक्वेशन ऑफ लाईनमध्ये हे पहिलं इक्वेशन लिहूयात. 2x + 3y इज इक्वल टू 18, 2x + 3y इज इक्वल टू 18. इथे आता दोन कामं करायची असतात आपल्याला. एकदा एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 0 पुट करायची असते. हा 0 आणि हा 0. एक्सची व्हॅल्यू जर का 0 पुट केली तर तुम्हाला मिळेल 3y इज इक्वल टू 18 आणि त्याच्यामुळे वायची व्हॅल्यू मिळणार 6. त्यामुळे हा पॉईंट आला 0,6. त्यानंतर वायची व्हॅल्यू जर का 0 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला असं मिळेल 2x इज इक्वल टू 18, देअरफॉर x इज इक्वल टू 9. हा 9,0 हा दुसरा पॉईंट मिळेल. आता त्याच्या ऑर्डर पेअर आपण लिहून टाकूयात लगेच समोर. या पहिल्या पॉईंटची ऑर्डर पेअर असेल 0,6 आणि सेकंडची असेल 9,0. तसं सिमिलर काम दुसऱ्या लाईनसाठी करूया. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे 2x + y इज इक्वल टू 10. हे इथे असं लिहिलं 2x + y इज इक्वल टू 10. इथे पण सिमिलर काम करायचं आपल्याला. एकदा x0 एकदा y0 पुट करायचा, x0 आणि y0. एक्सची व्हॅल्यू जर का 0 पुट केली तर डिरेक्टली आपल्याला मिळेल y इज इक्वल टू 10, म्हणून इथे व्हॅल्यू आली 10. आणि तसंच जर का वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला असं मिळेल 2x इज इक्वल टू 10 आणि हे सॉल्व केलं तर x इज इक्वल टू 5 मिळेल आपल्याला. आणि त्यानंतर आपण ऑर्डर पेअर लिहून टाकूया त्याच्यासमोर 0,10 आणि इथे आहे 5,0. आता याच्या पुढचे दोन कॉलम असे असतात, एक असतो साईन आणि दुसरा असतो रिजन. साईन आणि रिजन. साईन आपण बघितलं तर दोन्ही इनइक्वॅलिटीजचं <= आहे. त्याच्यामुळे आपल्या ट्रिकनुसार रिजन येणार ओरिजिन साईडचाच, ओरिजिन आणि दोन्हीकडे ओरिजिन साईड
ओरिजिन साईड. ठीक आहे. आता याच्यानंतरची स्टेप अशी असते की ह्या सगळ्या हे जे काही 4 आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेत त्याच्यावरून याचा ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करू याचा. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंबर लिहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 एवढे पुरेसे होतील. आणि लेफ्ट हँड साईडला पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. आता ते 4 कोऑर्डिनेट्स बघूया काय काय आहेत. पहिले 2 आहेत 0,6 आणि 9,0. 0,6 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 0 आणि वाय ॲक्सिसवर 6. 1 2 3 4 5 6 म्हणजेच हा पॉईंट येईल, 0,6 असेल. आणि दुसरा 9,0. 9 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 9, हा पॉईंट असेल हा इथला 9. ठीक आहे. या 2 पॉईंटना जोडून घ्यायचं म्हणजे अशी लाईन मिळेल आपल्याला. ही लाईन मिळाली. आता या लाईनचं इक्वेशन लगेच खाली लिहून टाकायचं असतं. त्या लाईनचं इक्वेशन आहे हे 2x + 3y = 18. ते आपण लिहूयात. 2x + 3y = 18. आता नेक्स्ट पुढचे 2 कोऑर्डिनेट 0 10 आणि 5 0. 0 10 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 0, वाय ॲक्सिसवर 10 म्हणजे हा इथला पॉईंट येईल. आणि 5 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 5 म्हणजे हा, आणि वाय ॲक्सिसवर 0. ही लाईन आपण जर का जॉईन केली तर आपल्याला अशी लाईन मिळेल. ठीक आहे. ह्या लाईनचं इक्वेशन आपण लिहूयात. इक्वेशन आहे हे 2x + y = 10. 2x + y = 10. ठीक आहे. सगळ्या लाईन ड्रॉ करून झाल्यात. आता प्रश्न उरतो आपला नेहमीसारखाच, रिजन नेमका कोणता असणार. तर हा शेवटचा कॉलम बघितलात तर ओरिजिन साईड आहे दोन्हीकडे. तर ओरिजिन साईड म्हणजे ही येणार इकडची बाजू ह्या लाईनसाठी आणि ह्या लाईनसाठी सुद्धा इकडची बाजू. फक्त तो सुद्धा रिजन आपल्याला रेस्ट्रिक्ट करायला लागणार, कुठेतरी थांबवावा लागणार. असा किती काढून नाही चालणार. का? कारण अजून 2 कंडिशन आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिल्यात. त्या ह्या कंडिशन या x > 0 आणि y > 0 त्यांचाही विचार करायला लागेल. x > 0 आणि y > 0 या दोन्ही कंडिशन या रिजनमध्येच फक्त सॅटिस्फाय होतात, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजेच जो काही आपल्याला हवा असलेला रिजन आहे तो या लाईनच्या इकडचा तर आहेच, पण तो रेस्ट्रिक्ट होणार इथपर्यंतच. हा असा आपण तो ड्रॉ करूया म्हणजे तुम्हाला कळेल. हा रिजन असणार, फक्त एवढाच, याच्या बाहेर जाणार नाही. ठीक आहे. त्याला आपण अशी बाउंड्री काढूयात. हा तो रिजन असेल. इथंपर्यंतचं काम आपण सेम लेक्चर 2 मध्ये केलेलं आहे. आता नवीन काय असणार आहे तर ह्या रिजनला नावं द्यायची. हा ओरिजिनसाठी ओ द्यायचा, त्याचे कोऑर्डिनेट असतील 0,0 आपल्याला माहीतच आहे. याला इथे ए द्या, इथे याला बी देऊ शकता आणि इथे या पॉईंटसाठी सी द्यायचं आहे. आता एचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करता येतील. हा पॉईंट होता, हा कोणाचा पॉईंट आहे? हा 2x + y, म्हणजे हे इथे बघूनसुद्धा कळतं 1 2 3 4 5, हा 5,0 आहे. 5,0. तसंच सी पॉईंटचे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते असतील 1 2 3 4 5 6, म्हणजे 0,6 असतील. हे ग्राफवरनं लगेच लक्षात येतं. पण बी हा जो काही पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला डिरेक्टली सांगता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. ते कॅल्क्युलेशन असं की बी हा जो काही पॉईंट आहे तो कोणत्या 2 लाईनच्या इंटरसेक्शनचा पॉईंट आहे, तर त्या ह्या 2 लाईन्स, ही एक लाईन आणि ही एक लाईन, त्यांचे इक्वेशन हे इक्वेशन. मग आता तो पॉईंट शोधायचा कसा, तर दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला लागतात. सॉल्व करूयात आपण. त्याच्या आधी आपण असं लिहूयात की जो काही रिजन आला आपला, ज्या रिजनमध्ये आपलं सोल्युशन असणार आहे त्या रिजनला आपण नाव दिलं आहे. ते नाव कसं द्यायचं? ओ पासून स्टार्ट करायचं. ओ ए बी सी ओ, पुन्हा ओला यायचं, म्हणजे हे असं
OABCO म्हणजे तो रिजन क्लोज आहे. सुरुवात ओने झाली आणि शेवट पण ओने झाला, याचा अर्थ तो रिजन क्लोज आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणून त्या रिजनचं नाव तसं लिहायचं, OABCO. आपण लिहूयात ते व्यवस्थित. The common region is shaded region म्हणजे रंगवलेला, shaded region OABCO. ठीक आहे, OABCO. ठीक आहे, पुढे जाण्याच्या आधी अजून एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो हे कोऑर्डिनेट्स कसे नेमके काढायचे असतात. तर ही जी काही डायग्राम आहे, जो रंगवलेला पोर्शन आहे तो मी इकडे वेगळा काढतो. हा साधारणपणे वेगळा काढला तर असा येईल, हा असा आणि हा इथून असा येतो. आता या रिजनला किंवा हा जो काही भाग आहे त्याला कॉर्नर किती आहेत, तर कॉर्नर असतील 4. हा एक कॉर्नर, हा इथला एक कॉर्नर, हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर. ही जी काही मेथड आहे, आपण ज्या मेथडने सॉल्व करणार आहोत त्या मेथडला म्हणतात कॉर्नर पॉईंट मेथड. कॉर्नर पॉईंट मेथड म्हणून आपला जो काही रिजन आलेला असतो, आपण जो काही रिजन रंगवतो त्याचे आपल्याला कॉर्नर शोधावे लागतात. ते कॉर्नर हे असे 4 कॉर्नर आलेत आणि ते चारही कॉर्नरचे आपल्याला कोऑर्डिनेट माहिती असणं फार आवश्यक असतं. पण आता इथे आहेत चार कॉर्नर, त्यापैकी 3 कॉर्नरचे कोऑर्डिनेट आपल्याला सहजासहजी मिळाले, ग्राफवरूनच ते कळतात. फक्त एकाच कॉर्नरचे म्हणजेच बी ह्या कॉर्नरचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळत नाही आहेत, म्हणून पुढची आपल्याला प्रोसिजर करायची आहे. ठीक आहे, तर ती प्रोसिजर अशी, तो पॉईंट आहे या 2 लाईनच्या इंटरसेक्शनचा, म्हणून आपण असं लिहिणार, टू फाइंड coordinates of B, to find coordinates of B, we solve 2x plus 3y is equal to 18 and 2x plus y is equal to 10 simultaneously. हे सॉल्व करूयात आपण, अगदी 10वीत करायचं तसं. 2 इक्वेशन जर का एकमेकांतून सबट्रॅक्ट केले तर आपल्याला असं मिळेल, 2x कॅन्सल होईल, 3y minus y 2y मिळेल, therefore 2y is equal to 18 minus 10 म्हणजे 8 मिळेल, therefore y is equal to 4 मिळेल. आणि y जर का 4 आला तर हे पुटिंग वगैरे तुम्ही व्यवस्थित लिहा. मग 2x प्लस ह्या वायच्या जागी म्हणजे या इक्वेशनमध्ये पुट करतो ती व्हॅल्यू, 4 इज इक्वल टू 10, therefore 2x इज इक्वल टू 10 minus 4 6, therefore x इज इक्वल टू 3 आला. ठीक आहे, म्हणजेच तो B चे कोऑर्डिनेट मिळाले. therefore कोऑर्डिनेट्स ऑफ B आर 3, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आली होती आणि वायची आली 4, 3, 4. आता हे कोऑर्डिनेट आपण त्या डायग्राममध्ये मेन्शन करूया, 3, 4. ठीक आहे, आता 4ही कॉर्नरचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेत. आता याच्या पुढची प्रोसिजर खूप सोपी आहे. ती अशी की जे काही आता ओरिजिनल फंक्शन दिलं आहे, therefore at origin 0, 0 जे काही ओरिजिनल फंक्शन दिलं आहे कोणतं क्वेश्चनमधलं, z इज इक्वल टू दिलं आहे ते, म्हणजे हे z इज इक्वल टू 9x प्लस 13y, ह्या फंक्शनमध्ये 4ही कॉर्नर टाकून बघायचे आणि ज्या कॉर्नरसाठी व्हॅल्यू मॅक्झिमम येईल ते आपलं फायनल आन्सर असणार. ठीक आहे, आपला क्वेश्चन कारण मॅक्झिमाइज असा आहे, तुमच्या लक्षात आलं असेल तर परत एकदा बघा.
हे जे काही z फंक्शन दिलं आहे त्यामध्ये चारही कॉर्नरचे कोऑर्डिनेट टाकून बघायचे, ज्याच्यासाठी मॅक्झिमम व्हॅल्यू येईल ते आपलं फायनल आन्सर. आपण करूया तिकडे. z 9x + 13y असं फंक्शन आहे. z 9x + 13y. आता ॲट ओरिजिन 0,0 z 9x आहे. इथे x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0, म्हणून 9 × 0 + 13 × 0 हे किती आलं, 0 + 0 = 0. आता पुढचा पॉईंट ॲट एचे कोऑर्डिनेट बघूयात आपण काय आहेत. त्या चार कॉर्नरपैकी ए आहे 5,0. आता ॲट ए 5,0 z 9 × 5 + 13 × 0 हे आलं 45. नेक्स्ट बी पॉईंटला बघूयात. ॲट बीचे कोऑर्डिनेट आहेत 3, 4. 3, 4ला बघूयात काय व्हॅल्यू येते. ॲट बी 3,4 z 9 × 3 + 13 × 4 हे 27 प्लस हे 52 आले, हे 79 आली व्हॅल्यू याची. आणि एकच उरला आहे. ॲट सी 0,6 आहे तो पॉईंट ग्राफमध्ये बघितला तर z 9 × 0 + 13 × 6 हे आलं 0 प्लस हे 78, दॅट इज इक्वल टू 78. आता आपलं काम असं की चारही पॉईंटचे जे काही आन्सर आलेत ते कम्पेअर करून बघायचे, ज्याच्यासाठी व्हॅल्यू मॅक्झिमम आली ते आपलं फायनल आन्सर. इथे आहे 0, 45, 79, 78 पैकी 79 मॅक्झिमम आहे, म्हणून आपलं फायनल आन्सर असं असेल. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑकर्स म्हणजे येते ॲट कोणता पॉईंट आहे तो, B 3,4 ऑकर्स ॲट B 3,4 अँड मॅक्झिमम व्हॅल्यू इज, ती व्हॅल्यू किती आहे ते पण लिहायला पाहिजे. अँड मॅक्झिमम व्हॅल्यू इज 79. ठीक आहे, इथे आपला प्रॉब्लेम संपतो. ठीक आहे, काय काय केलं आपण पुन्हा एकदा बघूयात. हा आपला ओरिजिनल क्वेश्चन होता, मॅक्झिमाइज आणि सब्जेक्ट टू. सुरुवातीचं काम आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे तसंच, म्हणजे टू ड्रॉ करायचा, वी ड्रॉ, हा टेबल ड्रॉ करायचा, त्या टेबलवरून हा रिजनसुद्धा ड्रॉ करायला तुम्हाला येतं. आता त्याच्या पुढचा एक एक्स्ट्रा भाग म्हणजे हा रिजन एकदा का रंगवून झाला की त्याचे कॉर्नर शोधायचे. इथे 4 कॉर्नर मिळाले, हा एक कॉर्नर, हा एक कॉर्नर, हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर. त्या चारही कॉर्नरचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती असावे लागतात. पैकी तिघांचे ग्राफवरून डिरेक्टली मिळाले. चौथा जो काही होता त्याचे डिरेक्टली मिळत नव्हते, पण आपल्याला अशी माहिती त्याच्याबद्दल की तो पॉईंट 2 लाईनचं इंटरसेक्शन आहे. आता 2 लाईनचं इंटरसेक्शन असल्यामुळे आपण त्या लाईनचं इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व केले. हे अशा प्रकारे सायमल्टेनियसली सॉल्व केल्यावर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या, तेच त्याचे कोऑर्डिनेट होते 3,4. आता सगळे कोऑर्डिनेट मिळाले की आपण काय केलं, ओरिजिनल जे फंक्शन होतं त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकून बघितल्या आणि कुठल्या तरी एका पॉईंटला आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली, ते आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, आता हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. त्यानंतर वेगळ्या प्रकारे म्हणजे याच्यात 2च प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक तर मॅक्झिमाइज असं म्हटलेलं असतं आणि दुसरा असतो मिनिमाइज. आता आपण आधीच्याच प्रॉब्लेमकडे जाऊयात. सपोज हाच प्रॉब्लेम आहे आणि तो असा विचारला आहे, इथे शब्द फक्त मॅक्झिमाइजच्या ऐवजी मिनिमाइज आहे. मिनिमाइज, बाकी सगळं सेम आहे. तर प्रोसिजर ही सगळी टोटली सेम, अगदी टेबल, ग्राफ, बाकीचं हे सगळं लिखाण
अगदी टोटली सेम, अगदी ह्या व्हॅल्यू काढेपर्यंतची सगळी प्रोसेस सेम. फक्त व्हॅल्यू बघताना आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू न बघता कुठेतरी एक मिनिमम व्हॅल्यू आलेली असते, ती बघावी लागेल आणि फक्त आपला ॲन्सर चेंज करावा लागेल. इथे मिनिमम व्हॅल्यू येईल आणि मिनिमम व्हॅल्यू इज ती 0वाली आपल्याला लिहावी लागेल आणि हा इथे पॉईंट बदलून 0,0 असा फक्त लिहावा लागेल. हा एवढाच चेंज. आता पुढे जाऊन आपण याच्यातले अजून आपण डीपमध्ये जाऊयात. म्हणजे अजून किती वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन तर दोनच प्रकारचे, म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम. पुन्हा त्याच्यात काय बारीक सारीक गोष्टी आहेत ते आपण बघूयात. मॅक्झिमाइज असं म्हटलं आहे, तर ॲन्सर केव्हा येतं? ज्यावेळी रिजन हा बाउंडेड असतो, त्याचवेळी. रिजन बाउंडेड असायला पाहिजे. आत्ता आपण रिसेंट प्रॉब्लेम केला ह्याच लेक्चरमध्ये, तो तुम्हाला आठवत असेल. हा असा काहीतरी रिजन होता, बाउंडेड होता, म्हणजे चारही बाजूने बंदिस्त होता, म्हणून याचा ॲन्सर काढता आला. पण काही वेळेला रिजन असा सुद्धा येऊ शकतो, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, पण रिजन सगळा या बाजूचा आहे, याला एंडच नाही. त्यावेळी मॅक्झिमम व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही. त्या टाईपचा प्रॉब्लेम आपण बघूया लगेच. पण हे लक्षात ठेवा की मॅक्झिमम व्हॅल्यू काढण्यासाठी रिजन हा कायम बाउंडेडच असावा लागतो. आणि मिनिमाइज जर का असेल क्वेश्चन, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काढायचं असेल, तर नो कंडिशन, काहीच कंडिशन नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मिनिमम व्हॅल्यू ही येतेच. ठीक आहे. कंडिशन फक्त मॅक्झिमाइज किंवा मॅक्झिमम व्हॅल्यूवरच असते. ओके. पुढे जाऊन अजून एक 2 प्रकार आपण बघूयात, किती वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. पुढचा प्रॉब्लेम बघा काय असा आहे. मॅक्झिमाइज म्हटलं आहे, मॅक्झिमाइज z=3x + 4y, सब्जेक्ट टू ह्या कंडिशन वगैरे आहेत, त्या तुम्हाला कळतील वाचून. हे आपण असं लिहिलं, टू ड्रॉ वगैरे, वी ड्रॉ अँड सो ऑन. टेबल पण काढला आहे, हेही तुम्हाला जमेल, आणि ग्राफसुद्धा काढला आहे. प्रॉब्लेम फक्त असा येऊ शकतो आपल्याला की बघा, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा एक्झिस्ट होते? ज्यावेळी जो काही रिजन आहे तो बाउंडेड असतो, त्याला बाउंड्री असायला पाहिजे. हा रिजन तुम्ही नीट ऑब्झर्व केलात, म्हणजे हा इथला, तर हा रिजन, तर ह्या रिजनला या बाजूने बाउंड्री आहे, इकडून पण बाउंड्री आहे, पण या बाजूला बाउंड्री नाही. हा इकडे कितीही वाढत जाणारा आहे, म्हणून त्यांनी ॲन्सरमध्ये असं लिहिलं आहे बघा, असं लिहिलं आहे, फ्रॉम ग्राफ वी कॅन सी दॅट द कॉमन शेडेड एरिया इज फिजिबल रिजन विच इज अनबाउंडेड. अनबाउंडेड आहे. आणि पुढे असं म्हटलं आहे, देअर इज नो फायनाईट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड विदिन द फिजिबल रिजन. म्हणजे हा जो काही रंगवलेला रिजन आहे त्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू असू शकत नाही, कारण ते बाउंडेड नाही. ठीक आहे. म्हणजे या बाजूला कुठेतरी असेल एखादा पॉईंट आपल्याला मिळाला मॅक्झिमम, पण त्याहीपेक्षा पलीकडे अजून एखादा पॉईंट मिळेल की तिथे मॅक्झिमम व्हॅल्यू असू शकते. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येत नाही अशा केसेसमध्ये. ठीक आहे. पुढचा बघूया टाईप. हा क्वेश्चन आहे, मॅक्झिमाइज करायचं आहे, सोल्युशन कंडिशन वगैरे आहेत. हा टेबल ड्रॉ केला आहे, त्यानंतर हा ग्राफ वगैरे ड्रॉ करून झाला आहे. इथे प्रॉब्लेम असा येतो आहे की सगळे तुम्ही म्हणजे व्हर्टायसेस वगैरे सगळे काढून झालेत, त्यांचे कोऑर्डिनेट्स वगैरे सर्व काढून झालेत, व्हॅल्यूही पुट केल्यात. पण व्हॅल्यू पुट केल्यावर तुमच्या असं लक्षात येतं की झेड ए, म्हणजे ए या पॉईंटला झेडची व्हॅल्यू 10 आली आणि बीला सुद्धा 10 आली. क्वेश्चन आहे मॅक्झिमाइज. बघा, हा क्वेश्चन आहे मॅक्झिमाइजचा, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आहे याच्यात एक 0, 10, 10, 6, म्हणजे 10 व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. पण ती मॅक्झिमम व्हॅल्यू 2 पॉईंटला आल्यामुळे, आधी ते 2 पॉईंट बघूया, ए आणि बीला आलेत. म्हणजे हा ए पॉईंट आहे, याला आले, आणि हा पॉईंट आहे बी, याला सुद्धा आले. त्याच्यामुळे उत्तर थोडंसं आपलं चेंज होतं. ते असं, त्याने काय लिहिलं आहे बघूया, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड ऑकर्स ॲट ए अँड बी अँड इट इज z=10. पुढे असं म्हटलं, मॅक्झिमम व्हॅल्यू झेड ऑकर्स ॲट एव्हरी पॉईंट लाईंग ऑन सेगमेंट ए बी. म्हणजे याचा अर्थ असा की ए आणि बी जिथे आहेत, बघा
ए हा इथे आहे, बी इथे आहे आणि दोन्ही पॉईंट हे एकाच लाईनवर असल्यामुळे त्या लाईनवरचा म्हणजे हा एवढा जो काही भाग आहे त्या लाईनवरचा प्रत्येक पॉईंट जर का आपण टाकून बघितला, ईच अँड एव्हरी पॉईंट फंक्शनमध्ये टाकून बघितला तरीही त्याची व्हॅल्यू 10च येणार आहे. येतं लक्षात? म्हणून असं म्हटलं आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड ऑकर्स ॲट एव्हरी पॉईंट लाईन ऑन द सेगमेंट ए बी. ए बी हा जो काही सेगमेंट आहे छोटा ए बी, त्याच्यावरच्या प्रत्येक पॉईंटवर व्हॅल्यू तीच येणार आहे. ठीक आहे, प्रोसिजर तीच, फक्त ॲन्सर लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. आणि शेवट त्याचा केला आहे असा की हेन्स असं म्हटलं आहे, हेन्स देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन. ठीक आहे ना, म्हणजे ही लाईन आहे ए आणि बी, ए आणि बी. आपण म्हणतो आहे प्रत्येक पॉईंटवर सेमच व्हॅल्यू येणार, पण हे प्रत्येक पॉईंट म्हणजे किती असतील? इन्फायनाईट असतील. म्हणून असं म्हटलं आहे देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन्स. ठीक आहे, इथे आपला चॅप्टर संपतो. थांबूया आपण.